आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 66वा वाढदिवस आहे आणि आपला ते वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करतायत। वाढदिवसाच्या दिवशी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी ते घरी गेले आणि त्यावेळीची ही दृश्य आता आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 66वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसासाठी ते आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून गुजरातमध्ये गेलेले आहेत आईकडे। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आज आईचा आशीर्वाद घेतलाय नरेंद्र मोदींनी, काय काय कार्यक्रम आहेत आज वाढदिवसाच्या निमित्ताने? विलास, खरं तर नरेंद्र मोदींचा हा वाढदिवस 17 सप्टेंबर हा सेवा दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन याच्या आधी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सगळ्या देशभरातल्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे आणि त्यानुसारच ठिकठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत। अनेक ठिकाणी दिव्यांगांना मदत किंवा अशा विविध प्रकारचं साहित्य जे आहे ते वाटण्यात येणार आहे। तो मेन कार्यक्रम होणार आहे तो गुजरातमधल्या नवसारीमध्ये होणार आहे आणि या ठिकाणी तिथले जे स्थानिक खासदार आहेत CR पाटील यांनी भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे। एकतर नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एक भला मोठा केक कापण्यात येणार आहे आणि त्याशिवाय त्या ठिकाणी दिव्यांगांसाठी अनेक मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। एक विशेष बाब अशी की या नवसारीचे जे कलेक्टर जे आहेत ते देखील दिव्यांग असल्याचं कळतं आहे आणि त्यांनीच या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते आणखी विशेष प्रयत्नांनी केलेलं आहे। नरेंद्र मोदी एरवी 365 दिवस पंतप्रधान जरी असले तरी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज ते आईचे पुत्र म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आईला भेटतायत, तिचे आशीर्वाद घेत आहेत आणि आज ते गुजरातमध्ये आहेत। गुजरातमधलं वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित आपल्या वाढदिवसासाठी परत एकदा ते गुजरातमध्ये पोहोचलेले आहेत।